लई मोठी आहेस बघ पोरी तू. हे आम्हाला आजवर कळलंच नाही बघ. पण झालंय काय? अगं आम्ही सगळेजणी आज तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो. कधी? सकाळीच आलेल्या. एक मिनिट, तुम्ही सांगितलं का नाही? भेटलात पण नाहीत मला. भेटलो असतो तर आम्हाला आप्पीच भेटली असती. आम्हाला कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंना भेटायचं होतं. अगं अपर्णा, आज आम्हाला ना लई मज्जा आली आणि आम्हाला सकाळी सोडायला बापूच आले होते. याला काय अर्थ आहे? मला सांगायचं तरी ना, मी भेटले असते की तुम्हाला. अगं परत येऊ की भेटायला? हा काके, तुम्ही सगळेजण मिळून जा परत. आता आप्पी तिथंच असेल ना कायम. तुला झालंय काय? अहो काय कदम, काय चाललंय? मी तिला अक्षरशः विनंती करतोय, रजा घे रजा घे रजा घे, आणि तुम्ही सगळे मिळून तिला चढवा परत झाडा वाजून. अर्जुन, मी रजा घेते की. काय नाही आप्पी, रजा बिजा घेतो. खोटं बोलते माझ्याशी, फक्त रजा घेते म्हणून. अरे पण करू दे ना तिला काम. तू एवढा का चिडतोय? काके सगळ्यांना माहिती मी का चिडतोय ते. पण ठीक आहे, तिला आता करायचं काम तर करू दे. पण हे बघ आप्पी, ऑफिस टू घर, घर टू ऑफिस, एवढंच काम करायचं. अर्जुन, असं ऑर्डर देण्याच्या सुरात कधीपासून बोलायला लागलास तू? नाही नाही सर, अहो तो असं कधी नाही बोलत. आता तो म्हटलाय ना, मग झालं तर. विनया, आपण सगळी एकदा ना आप्पीच्या ऑफिसला जाऊयात काय? हा? चालते की, सगळे एकत्र या. ए बया, मी नाही यायची आता. बघितलंय मी तिथं काय आहे तवा, निस्ती माणसं गाड्या गाड्या आणि माणसं, आणि तिथं काय खायला बी नसतंय. तुम्हाला नेते कोण मावशी? आम्ही एकत्र कुटुंब म्हणून जाऊ, आणि जाताना यावेळेस बापू, दीप्या आणि सुजयला पण घेऊन जाऊ. आणि यावेळी ना मस्त फोटो काढू अपर्णा सोबत. हा तेच, मला पण जरा सगळ्यांशी बोलायचं होतं, सांगायचं होतं एक. अर्जुन, फील्डवर कामाला जायचंय 1-2 दिवस. हिरकण योजनेचं काम आहे, नवीन माहिती काढायची आहे ना. मस्त आप्पे. तू काय करतेस बघा अर्जुन? आता 2 मिनिटापूर्वी मी तुला म्हणलं ऑफिस टू घर, घर टू ऑफिस, एवढंच काम कर. आणि आता ही टूम काढली का तू? नाही तसं नाही, योजना सुरू राहणं महत्वाचं आहे ना. मी त्याबद्दल बोलतच नाही आप्पे. योजना योजना योजना. अगं आपल्या बाळाची काळजी घे की जरा, त्याचा विचार कर ना. अर्जुन, अरे घेते ती काळजी. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. हे बघ, 2-4 दिवसाचा तर मुद्दा आहे ना. माझा तर आता तिच्यावर विश्वासच नाही काकी. पण भाऊजी, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तिच्यावर. आणि आत्ता खरं तर सुषमा मावशी पाहिजे होत्या इथं. आली बघा सुषमा. सुषमा, आता तूच सांग. 3 दिवस आप्पीला बाहेर कामाला जायचंय. आम्ही सगळेजणी जा म्हणतोय आणि अर्जुन नाही म्हणतोय बघ. आम्ही बी म्हणतोय जाऊ द्या. नाही नाही, अर्जुन बराबर बोलतोय. त्याचं मला पटतंय. आप्पे, काय जाऊ नको, घरातच बस तू. हो मावशी, तुम्हाला का वाटतंय ना, मला सगळ्यांना चांगलंच माहिती. तुम्ही मध्ये पडू नका. आता ग बाया, ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. हा, आता मी चांगलं सांगत होते ना. काय तवा जाऊ दे, काय करायचंय ते करा. बाई जा, ऑफिसला जा, अजून कुठं जा, गावभर उंडरत फिर, काय घेणं नाही मला. बसा बोंबलत. अर्जुन, चिडू नकोस. मी आप्पे, अगं बाळाला जन्म दिल्यानंतर योजना सुरू कर ना परत. मी नाही कुठं म्हणतोय. अर्जुन, मला असा स्वार्थीपणा नाही करता येणार. एकदा बंद पडलेली योजना मला अशी परत सुरू करता खरंच नाही येणार. अरे आप्पे, अगं ह्याला स्वार्थीपणा कुठं म्हणतात? अगं एक आई म्हणून बाळाची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. तू घेतेस का काळजी? अहो पण भाऊजी, तिची काळजी घ्यायला तिकडे लोक आहेत की, तर मग काय हरकत आहे? मी ऑफिस बद्दल बोलतच नाही वहिनी. अर्जा, अरे तिला जवळच्या जवळ इथल्या इथल्या गावातच जायचंय ना. कुठं तिला लांब जायचंय तवा? हो अर्जुनराव, अहो बघा, तुमची काळजी अगदी बरोबर आहे.
पण खरं सांगू, आज मी जे बघितलंय ना त्यावर मला पण असं वाटतंय की आपीनं काम करत राहावं. बघ अर्जुन, अरे आम्ही एक दिवस गेलो तर आम्हाला आपीवर विश्वास बसलाय आणि तिच्या काम करण्याच्या पद्धतीवर. अरे तू नको काळजी करूस, ती घेईल सांभाळून. हे बघ अर्जुन, मला सगळं समजतंय तुला काय वाटतंय ते. तू काळजीपोटीच बोलतोयस आणि मी पण स्वतःची काळजी घेतेच आहे की, पण योजना पण महत्वाची आहे ना. आणि अर्जुन, आपल्या दोघांचं बाळ आहे हे, मी असं कसं दुर्लक्ष करेन त्याच्याकडे. अर्जुन, अरे अशा वेळेला आपल्याकडे बायका सगळं काम करतात आणि बाईने चालणं फिरणं ठेवलं पाहिजे असं म्हणतात. अरे ते बाळासाठी पण चांगलं आहे. अर्जुन, तू असं आता अडू नकोस. अर्जा, आता एवढं सगळं सांगतात तर जरा ऐकून घे की. तुम्ही हे सगळेजण बोलतात ना कारण आज ऑफिसला जाऊन आलेत म्हणून एवढं हरकून बोलतात. सत्य परिस्थिती फक्त मला माहिती. आत्ता आप्पीच्या डोक्यात फक्त योजनेचा विषय चालू आहे, फक्त योजनेचा. ती स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही, हलगर्जीपणा करते. अर्जुन ऐक की, असं नाहीये. असंच आहे आप्पे, नाहीतर ही वेळच आली नसती. तुला करायचे तर कर. पण बघ, तुझी आणि बाळाची काळजी वाटत होती मला म्हणून आजपर्यंत मी बोलत होतो, पण इथून पुढे मला फक्त बाळाची काळजी वाटेल. अर्जुन, कदम, मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. मी किती वेळा सांगून झालं तिला, ऐकतच नाही म्हणलं. काय अर्थ याला? मी काय माझ्यासाठी सांगतोय का? आणि जरा घरी थांबली तर काय तिच्या जुळीत दोंडा पडणार आहे का? हसताय काय कदम? तसं नाही, तू एकदम जोडीत दोंडा पडणार आहे का म्हणलं ना तर मला हसूच आलं. कदम, इथं परिस्थिती काय आहे? गंभीर. पर जिथं परिस्थिती गंभीर तिथं अर्जुन खंबीर. जाऊ दे, तुम्हाला चेष्टा सुस्ती वाटतं नुसती. तसं नाही अर्जा, पण तू तापलाच मेंटल तापावा तसा. हा, तुझ्याशी बोलून का उपयोग आहे का? म्हणून म्हणलं जरा तुला गार करावा. आपण कदम, ही वेळ आहे का आता? हे बघ अर्जा, एकीकडे तू तिची काळजी करायचं म्हणतोस आणि एकीकडे तिच्यावर चिडचिड करतोयस. हे दोन्ही कसं होणार बरं? म्हणजे तू असं तिच्यावर चिडचिड करून तिचं टेन्शनच वाढणार नाही का? हे तिला कळायला पाहिजे ना, तिने ऐकायला पाहिजे ना माझं. त्याबद्दल बोलतच नाही अर्जुन मी. तू ज्या पद्धतीनं बोलतोय ना त्याबद्दल बोलतोय मी. कळतंय का? शांतपणे सांगून झालंय माझं लय वेळेला. अरे मग पद्धत बदल, दुसरा काहीतरी मार्ग शोध. ठीक आहे कदम, कळलं मला. अंगाशी हा? आई, हे हे विनय काका, अपर्णा आणि अर्जुनचं वादळ शमलं का रे? नसतो, अजून दोघं बाहेर नाही आलेत. अहो, तुम्ही जाणार आहे ना आज कॉलेजला? अगं हो, जावं तर लागेलच ना. पहिल्या टर्मची रिव्हिजन आहे आज मुलांची. नाही म्हणजे रोज तुम्ही सकाळी पहिल्यांदा सांगता ना डब्याचं, आज काहीच नाही बोलला म्हणून विचारलं. नाही, डबा लागेल, डबा भर. रुपाली, बाकी सगळी जाऊ देत का मला? आप्पी जाते का नाही कुणास ठाऊक. अहो असं काय विचारताय? काल ठरलं की जाणार आहे म्हणून. अगं अर्जुन केवढा नाराज होता. पण खरं तर ना रुक्मिणी, त्यांच्या त्याल वाटायचं काम तूच केलंय. अगं त्यांचा वाद त्यांनी मिटवला असताना, पण नाही, जिथं तिथं मध्ये तोंड घालायची तुझी सवयच आहे ना. मी तर म्हणते त्या आप्पीनी कामावर जायलाच नाही पाहिजे. पण नाही, असं दाखवती जसं काय ती नाही गेली तर अख्खा जिल्हाच थांबणार आहे. खरंच थांबल मावशी? हा, जिल्हा थांबतोय तवा. काय करायचंय आपल्याला? कशाला तोंड घालताय मध्ये? असं कसं? मला काय करायचंय म्हणजे? अहो मी सासू हाय तिची आणि मला नातू होणार हाय. अहो मावशी, अगं बघच, मी म्हणते तसंच होणार हाय. आप्पीला तिचं काम थांबवावंच लागणार हाय.
कदमांचं घर ना हे. यावं का आम्ही? या गुरुजी, वर या. नमस्कार नमस्कार नमस्कार. बर का, मी दिसले दादा बर का. म्हणजे माझं नाव दिसले दादा. तुम्ही फक्त दादा म्हणलं तरी चालेल. त्याचं काय माहितीये का, मला जसं भविष्य दिसतं तसं आमच्या पंजोबांना दिसायचं. म्हणून आम्ही दिसले. कसे? वा वा दादा, अचानक तुम्ही इकडं. अहो या की बसा. बसा बसा. ठरवून नाही हो, ठरवून नाही. कोणतीही गोष्ट आम्ही ठरवून करत नाही. बाहेरूनच गेलो होतो, आत लक्ष गेले, काहीतरी दिसले, त्यामुळे आत येऊ वाटले. आता गो बाया, बाबा एवढे स्वतःहून आल्यात, अगं त्यांना काहीतरी द्या तरी. मी आलेच चहा घेऊन. काय दिसलं म्हणायचं तुम्हाला? बर का विनायकराव, अहो यंदा अर्जुनने जे हरभरे लावलेत ते चांगले आलेत बरे. दिवाळीत चांगला दाम काढणार तुम्ही. म्हणजे हे दिसले आम्हाला. दादा, आमचं पण सगळ्यांचं सांगा की जरा. ते माझ्यावर नव्हे बरे, जे मला दिसले ते मी बोललो. ए रुक्मिणी, लगी मधी मधी तुझं काय असतं ग? ओ दादा, तुम्हाला जे दिसतं ते सांगा बरं. घरात एक पोटूशी मुलगी आहे बरे. हो, आमची धाकटी जाऊ. अडचण, मोठी अडचण दिसते मला. आता गो बाया, काय हो दादा, कसली अडचण? कामावर जातात ना त्याच ठिकाणी मोठी अडचण आहे. अर्जुन, काय झाले तुला? तू काय एवढी चिडचिड करतोयस? काल रात्री पण कसं बोललास तू? तुला काय फरक पडला त्यांनी? अरे मी कसं बोलू तुझ्याशी? मी तुला कसं सांगू ना? नको सांगू. म्हणजे काय करतोस? आपण एक काम करू, आपे ही बॅग भर तू आणि बापूंच्या घरी जाऊन राहा. एक मिनिट, तू काय बोलतोयस कळतंय का तुला? हो कळतंय मला. अर्जुन, मी हे घर सोडून कुठे जाणार नाहीये. आपे तुला इथं थांबायचं असेल तर राजा घ्यायला लाग. पण एवढा राग कसला आलाय तुला? वा, उलट मलाच विचार कसला राग आलाय. आपे आपलं काय ठरलं होतं? तू घरून ऑफिसला जाशील, काम करशील आणि ऑफिसवरून घरी येशील. अरे हो, पण हिरकणी योजना हे सुद्धा माझं बाळ आहे ना. तुला त्या बाळाची काळजी आहे कारण ते तुझ्या एकट्याचं बाळ आहे आणि आपल्या दोघांचं बाळ आहे ना, म्हणून काळजी नाही तुला आपल्या बाळाची. वाटेल ते बोलू नकोस हा. तुझं ऐकत नाही याचा राग आलाय ना तुला? म्हणजे हे सगळं फक्त काळजीपोटीचं नाही, कळतंय मला. काहीतरी वेगळं आहे यात. तू कित्येकदा सांगून सुद्धा मी तुझं ऐकत नाहीये, याचा तुला जास्त राग आलाय हो ना? ठोक्यात तरी कसं आलं तुझे? अगं जीव तुटतोय माझा तुझ्यासाठी, बाळासाठी. काळजीपोटी बोलतोय मी. अर्जुन, मला माझी आणि बाळाची काळजी घेता येते. घे काळजी घे. तू बापूंच्या घरी जा आणि काळजी घे. अर्जुन, मला इथे थांबायचंय. इथं थांबायचं असेल ना तर रजा घ्यावी लागेल. मी रजा, हे बघ मला तुझ्या अटी चुकीचं वाटतंय. हे बघ, तू इथं थांबलीस ना आणि परत काम करत राहिलीस ना, माझी चिडचिड होईल. आपल्या दोघात मध्ये भांडणं होतील. त्यापेक्षा एक काम कर, तू बापूंच्या घरी जा, तिथून तुला जे काय काम करायचं ना ते कर. तू आपण बोलूयात की शांततेत? नाही बोलण्यासारखं काय राहिलं नाही. आणि बोलून झालंय खरं तर आपलं लय वेळा, काय फरक पडत नाही ते. तू टोकाचं का बोलतोय मला कळतच नाहीये. मी टोकाचं बोलत नाही अप्पे, माझ्याकडे दुसरा काय पर्याय नाही. तू जा घरी बापूंच्या, तिथून काम कर, सगळं कर, तुला जे काय करायचंय ते कर. बरं बॅग चल, उशीर होतोय मला. मी करतो मदत. भेटणार नाहीस का? भेटेन. बाळा
बाळासाठीच भेट. हो तुम्ही उगाच काय पण बोल नका बरं का, मला नाही तुमच्यावर विश्वास. विनया, अरे गुरुजी घरी आलेत आपल्या, असं चिडू नकोस त्यांच्यावर. मला पण विनया काकाचं पटतंय या ठिकाणी. हे जरा जास्तच वाढवून चढवून सांगतायत. नाही नाही आप्पे, मला पटतच नाही. पण तू आता काही जरी सांगितलं ना तरी मला पटणार नाही. काय झालं अर्जुन? अहो सरकार, हिला कामाला जायची इच्छा आहे अजून, आणि इथून पुढे ते काम तिने बापूंच्या घरी राहून करावं अशी माझी इच्छा आहे आता. अर्जुन, तू एवढं का चिडतोयस? ऐकून घे की. नाही नाही अर्जुन बाळा, तू एकदम बराबर बोलतोयस. बघ बघ ना, हे दिसले गुरुजी आहेत, लय मोठे ज्योतिषी आहे. आता ते तेच सांगत होते. दिसले गुरुजी, हे बघा, हीच ती पोटूशी पोरगी आणि तिचा नवरा त्यो अर्जुन. अहो मावशी थांबा की, तुम्ही जरा का असं करताय? गुरुजी, एकदा तुमच्या तोंडाने अर्जुनला सांगा ना आमच्या. अपर्णा बाळा, तुझ्या आणि तुझ्या बाळाला धोका आहे बरं का, हे असं सतत काम करत राहिलीस तर. बघितलं आप्पे, आता हे भविष्यवाले पण तेच सांगायला लागलेत. अर्जुन, हे अर्जा, अरे तू कुठे यांच्या नादाला लागतो हा? आणि तू का असं खोळ्यावाने करायला लागलायस? काल एवढं सगळं झालं ना, तरी मी तुझं आहेच का अजून? कदम, तुम्ही मलाच बोला अजून. अर्जुन, सगळे एवढं सांगताय, तू एकदा ऐकून घे की. तू ऐकतेस का आप्पे? अर्जुन शांत हो पहिल्यांदा. अरे असं ओरडून बोलल्यावर त्रास होईल तिला. नाही, म्हणूनच मी म्हणतोय आप्पीला की बापूंच्या घरी जाऊन राहा. नाही म्हणजे माझा त्रास होणार नाही ना तिला मग. अरे पण ती जर इथं असली ना, तर आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. हो सरकार, आपण काळजी घेऊ तिची, मी नाही कुठं म्हणतोय. पण तिच्या कामाचं काय? आता परत कामाला जायचं म्हणते ती, आणि आता काहीतरी ते फील्ड वर्कला जाणार आहे, गावोगावी जाऊन लोकांना भेटणार आहे, ते हिरकण योजनेबद्दल माहिती देणार आहे. तिकडे काय सोय असेल, काय सुविधा असेल आपल्याला माहिती आहे का? कमीत कमी हा विचार करून तरी रजा घ्यायची ना. तिला कळतंय का ते? अर्जुन, तिकडं फील्डवर तिची काळजी घेणारी लोक आहेत. अरे दादा, ती लोक त्यांची कामं करणार का पावला पावला आप्पीची काळजी घेणार? आणि हे गुरुजी म्हणतात तसं खरंच आप्पीला काय झालं तर? असं असेल तर मी जाईन तिच्यासोबत. प्रत्येक पावलावर तिची काळजी घेईन. पण आप्पी कामाला जाणार म्हणजे जाणार. आई, अहो तुम्ही कशाला? नाही आप्पे, मी येईन तुझ्यासोबत. हे माझ्या जबाबदारीवर चाललंय ना सगळं. तू जोवर फिरतीवर आहेस ना, तोवर तरी मी तुझ्यासोबत येईनच. काकी, तू काय रोज जाणारस का दवा? हो, मी रोज जाईन. अर्जुन, अरे तिला जसं दिसत नाही असं तू म्हणतोयस ना, अरे तसं तुलाही दिसत नाहीये तिच्या कामाची तळमळ. बघ, आप्पीने काम केलंच पाहिजे आणि मी तिच्या बाजूने. भाऊजी, खरंच एवढा मोठा विषय नाहीये हा. ए पियू, अगं असं काय बोलती हा? आता ह्या दिसले दादांनी सांगितलंय ना तिच्या जीवाला धोका आहे म्हणून, मग आपण सगळ्यांनी नको का तिची काळजी घ्यायला? मला वाटतं रुक्मिणी आप्पी सोबत जर असेल ना, तर काही होणार नाही. हा ना दादा, मला बी तेच वाटतंय. ठीक आहे, मी म्हणतोय नको जाऊ नको जाऊ नको जाऊ कामाला, आणि तुम्ही म्हणताय जाऊ दे. ठीक आहे, जा तू जा कामाला आप्पे, फक्त बापूंच्या घरून जा, आणि काम झालं की परत बापूंच्याच घरी जा. हा,
ठीक आहे आप्पे, घे ती बॅग, आपण तसंच जाऊ कामाला. पण तू कामाला जाणार. अर्जुन, तू आता हे वागतोयस ना, ते चुकीचं आहे बघ. असू दे काकी, मला माहितीये मी काय करतोय. आणि आता घरातल्या कुणीही आप्पीची काळजी करायची गरज नाही. ही रुक्मिणी हाय खमकी तिच्या पाठीशी.